गोडवा जिभेवर येऊ द्या. शामरावांचं नाव घेते. संक्रांत ऐकण्यासाठी सर्वांना बोलवा. हे ना पुलाचं काम सुरू आहे बरं का. आणि हा जो जुना पूल आहे ना, तर हा आहे 1970 सालचा. आणि आता हा नवीन पुलाचं निर्माण चालू आहे इथं. आणि पाटाला पण पाणी आलंय कॅनॉलला. बघा अर्धा पाटाच्या वर झालंय. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तर आज कुंभार बाबांनी ना इथं सुगडं दिले. संक्रांत जवळ आलेली आहे आणि दारामध्ये कुंभार बाबा आले होते सुगडं घेऊन. तर संक्रांत जवळ आलेली आहे आणि आज शनिवार असल्यामुळं आज आपल्या बाजारातून येणार आहे संक्रांतीचे सर्व ववसा, बोरं, हुरडा, टहाळ सर्व काही. तर हा खेकडा पहा, मस्त अशी नांगी हे करून बसलेला होता. तर त्याचा थोडा व्हिडिओ घेतलाय मी. तर इतकी थंडी आहे तरी ऋग्वेदला आणि मला आहे ना माठातलं पाणी प्यायला लागतं. तर असं माठ आहे ना मस्त आम्ही थंड पाणीच पित असतो. तर त्या दिवशी आपण जे अन्नदान दिलं ना खंडोबाला, तर तिथून आपल्याला ही ट्रॉफी मिळाली आहे. आणि ज्योतिषामच्या लग्नाचं हा फोटो इथं लावलेला आहे. तर खूप छान मस्त छोटीशी फ्रेम आहे ही. तर आज आहे ना कवठाची चटणी केली होती आणि शेतातून आणलेली जी शेपूची भाजी होती ना ती आज मस्त अशी कोरडी बनवली होती. आणि बाजरीच्या भाकरी बनवणार होती छान. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो, आता थोडीशी ना थंडी जरा कमी झाली आणि आज आहे ना आवरले. तर इथे आहे ना आता सावलीत आहे ना गव्हाचं दळण करते. आणि मस्त असं पहा आपला बगीचा. आता ऊन पडायला लागलं ना तर सगळे झाडं छान झालीत बरं का. आणि आपल्या वांग्याला पण आता वांगे यायला लागलीत, मस्त काटेरी वांगे गावरान. कारल्याचं वेल आलाय, तो पण चाललाय वर. तर आज आमच्या गावचा बाजार आहे. आज आहे शनिवार. तर सकाळी सकाळी ना कुंभार मामा सुगडं पण देऊन गेलेत. आणि बाजारामध्ये पहा हे सगळं आलंय. हे पहा ज्वारीचं कणीस, टहाळ, बोरं. आता सगळं असं पॅकिंगमध्ये यायला लागलंय. तिळगुळ, तीळ, शेंगा आणि हे पहा बिब्याची फुलं. सगळं रेडीमेड झालंय आता. तर हे सगळं पहिलं आहे ना शेतात भेटायचं, पण आता शेतात पण सगळे करीत नाही. तर मग त्याच्यामुळे ज्यांच्या शेतात आहे ना ते हे असं विकायला आणते. तर हे पॅकिंगमध्ये असं विकलं ना तर हे सगळ्यांपर्यंत पोचतं. पण टहाळ, बोरं आणि हे कणीस. तर हुरडा पण नाही आलेला याला, कित कवळ हां एकदम कवळ. हां पण आता ते ओवसा करायला लागतं हे संक्रांतीच्या दिवशी. त्यामुळं आता हे बाजारातून आणलंय. भुईमुगाच्या शेंगा पण पहिल्या घरोघरी भुईमुगाच्या शेंगा असायच्या, पण आता अशा पद्धतीने हे पॅकिंग घ्यायची वेळ आली. दुधाचे फुलं. तर चला असू द्या. तर मैत्रिणींनो, आज आहे ना देवा येणार आहेत संक्रांत सांगायला आमच्या मळ्यामध्ये. तर मग तुम्हाला पण मी ऐकवणार आहे संक्रांत. तर शॉर्टमध्ये नक्की टाकीन बरं का आपल्या शेतमाळाच्या. तर आता आम्ही चाललेलो आहोत ज्योतीच्या घरी पलीकडं, पाटाच्या पलीकडं. तर चला मग तुम्हाला पण घेऊन जाते. तर खूप दिवस झाले विरूला पण भेटलो नाही. तर म्हटलं चल, ज्योतीला म्हटलं चल आपण आता जाऊया. आम्ही कुठं चाललो असतं वळ खबर. ज्योतीच्या माहेरी चाललोय आम्ही पायी पायी. हे ना पुलाचं काम सुरू आहे बरं का. आणि हा जो जुना पूल आहे ना तर हा आहे 1970 सालचा. आणि आता हा नवीन पुलाचं निर्माण चालू आहे इथं. आणि पाटाला पण पाणी आलंय कॅनॉलला. बघा अर्धा पाटाच्या वर झालंय.
याच्यावर स्लॅब टाकलाय, याच्यावर टाकला, अजून मध्ये टाकायचं राहिलंय. दिसतं का ते सिमेंट कॉन्क्रीटचं केलंय आहे का, ते पण काम चालू होतं. आम्ही चाललोय आता विराजकडं. मधून मधून विराजचं ध्यान येतं, मग आम्ही जात असतो थोड्या वेळ. दुपारच्या वेळी काय होतं, पोरं शाळेत जाते, श्याम पण जरा आराम करतो आणि मग आम्ही ना मोकळ्या असतो. मग कधी शेतात चक्कर मारतो, कधी इकडं जातो विराजकडं, चालूच असतं. पाटाला पाणी आले, सगळीकडं पाटाचं काम चालू आहे आता. या पुढं अशा पद्धतीने ना पूल चालू आहे, पुलाचं काम पाटामध्ये सिमेंट कॉन्क्रीट चालू आहे. मग चांगले वरचे शेंडे हे केले का मग बरोबर मस्त वाटतं इकडे. आज आहे ना लई थंडी, थंडीमुळे आहे ना घरातच बसावं वाटायला. हिला म्हणलं चल जाऊ विराजकडं. तू कधी आली शाळेतून? आत्ताच आले आणि जेवण केलं. तेच ना. हात जातोच ग बाई, का तुझी नाही करू. नीलू मेकअप चालला तुझा? आनंदीला ना मम्मीने काल एवढा मोठा टिपका लावलेला तिला. एवढा मोठा कशाला लावला, ती किती अंगठीला दिसून राहिली. ती त्या तिला तसंच लागत. चला आता दृष्टच नाही लागणार आता कोणाची, आहे का नाही? हा बाळ लागला आता रांगायला, आहे का नाही? पायाला लावायचं, कोणत्या पायाला लावायचं? काय आजी आहे का? डबा ठेव का पुढं? नाचा नाचा आता पावडरचा डब्बा आहे का? ते आवडतं ना त्याला. त्या पाय आपल्या कुटुंबामध्ये घरात जेव्हा लहान मुलं असताना तेव्हा त्याच्या ज्या बाळलीला सुरू होत्यात ना, एकामागे एक पालथं पडणं, रिंगणं, पुन्हा बसणं, हळूहळू उभा राहणं, धरून धरून चालणं, तर ह्या सर्व बाळलीला आहे ना खूप छान वाटतात बघायला. आणि पाहतो कसा मस्त असा रांगतोय पण आणि एका अंगावर झोपतोय. आणि ज्या वेळेस आहे ना त्याचा तोल जातो ना, त्यावेळेस हळूच अशी मान उचलतोय, तर पडत नाही खाली. आपल्याला भीती वाटती पण त्याला नाही वाटत भीती. तर ह्या बाळलीला पाहण्यासाठीच आहे ना विराजकडे यावं वाटतं. तर खूप भारी मस्त असं झालं आहे आता विराज, आणि छान असं रांगतोय पण, सगळ्यांना ओळखतोय पण. आणि मस्त सगळे माणसं त्याच्याकडं आहेत, पणजी आहे, आज्या आहेत, आत्या आजी आहे, आत्या आहेत, सर्व असल्या कारणाने ना तर त्याला खूप मस्त वाटतंय. सगळ्यांच्या मध्ये सगळ्यांबरोबर गप्पा पण मारतो त्याच्या पद्धतीने. लोळायला काय आता, सगळ्या याच्यावर लोळलं तरी काय. दणकण डोक्यावर हे घे पावडर लावायची. चल घे त्याला जे लागत ते तुम्ही लगेच उचलून घेतात. विष्णू भगवान येते आमचे लहान. हो बाबू कोण? ते आता उठून बसन बरं का हळूहळू असंच. आयशा बघ ते कसं डोकं हळू, तिकडं आत्याचा जीव खालवर होत. उठून बसत आहे ती आता मांडीवरच. मयाते माझी कुठे बाबू? मयात्या कोणाची मयात्या कोणाची कुठे मयात्या मोठी आत्या आपले बोलत रोगाला ना बच्चा ओळख होते मला मयाते माझी म्हणलं ते का मयाते माझी चल मयाते कुठे चालला?
कुठे जायला जायचं भूर जायचं. चला आपण भूर जाऊ. चला जे लाईट दाखव मग आले पण लाईट कुठे गेली आपली लाईट वाजू मी होते ना आईला कळायला लागलं उलट जास्त आईचे औषध आई काय देणार आहे औषध देणार आहे आई पितो का व्यवस्थित मग तर हुशार म्हणावं लागेल. हवे पोरांना औषधं नसते आवडत. विटॅमिन B3 करून कंटिन्यू आहे का काय भारी औषध घेतले बाई. असं दे म्हणतो काय अजून दे कोणतीसाठी घालणार आहे संक्रांतीला दिवाळीचीच बहुतेक इथं घेतलेली घरी तुमची घेतली होती मोर पण कलरची बेजर नव्हती घातली. संपला हळू 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 लगेच पुढे गेला तुझ्याकडं. दसरथ राजा यांकुळ झाला दसरथ राजा यांकुळ झाला भरत इंदे अनुराग कै कै तर 5 वाजता आहे ना इथं देव आले होते संक्रांत सांगण्यासाठी. तर सर्व माझ्या भावजाई ज्या आहेत ते सगळ्या इथं जमलेल्या होत्या. तर आता संक्रांत ऐका, थोडेसे शॉर्टमध्ये मी टाकते. सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. शालिवाहन शके 1947 पौष कृष्ण पक्ष एकादशी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आलेली आहे. म्हणजे मंगळवारी 13 जानेवारीला संक्रांतीचं एक म्हणजे आपण ते जेवण वगैरे ते सगळं करायचंय आणि 14 तारखेला संक्रांत आहे. संक्रांतीचा व्यवसायाचा पुण्यकाळ दुपारी 3:06 पासून ते सूर्य मावळेपर्यंत आहे. म्हणजे यंदा म्हणजे आपण जे व्यवसायाला जातो ते दुपारी 3 वाजल्यापासून आहे. आलं लक्षात. नंतर या दिवसाचं कर्तव्य म्हणजे तिळ मिश्रित उदकाचं स्नान करणं, तिळाचं उठणं, अंगास लावणं, तिळ होम करणं, तिळ तर्पण करणं, तिळ भक्षण करणं आणि तिळ दान करणं. अशा 6 प्रकारे या तिळाचा उपयोग केला असता आपल्या पापांचा नाश होतो. तिळ मिश्रित उदकाचं स्नान करणं म्हणजे त्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे असतात, तिळाचं उठणं करून अंगास लावायचं असतं, तिळ होम करायचं म्हणजे आपण तिळ ते चुलीमध्ये टाकायचे असतात, तिळ तर्पण म्हणजे हातामध्ये तिळ घेऊन ते सरळ सोडायचे असतं, त्याला तर्पण म्हणतात. तिळ भक्षण म्हणजे स्वतः दान करायचे. अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतोय. संक्रांत ही बलवकरणावरती आली असून तिचं वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. नंतर संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून त्या दिवशी पिवळ्या साड्या पिवळ्या बांगड्या घालायच्या नाही. हातामध्ये गदा घेतलेली असून कपाळाला केशराचा टिळा लावला आहे. वयाने कुमारिका असून ती बसलेली म्हणून लहान मुलांना थोडासा त्रास सांगितलाय.
वासा करता जाई घेतली असून पायस म्हणजे दही भक्षण करते आणि सर्पजाती असून भूषणार्थे मोती धारण केला आहे. संक्रांतीचं नाव मंदाकिनी आहे आणि सामुदायिक मुहूर्त संक्रांतीचे 30 आहेत. संक्रांती पूर्वेकडून निघाली आणि पश्चिमेकडे जाते आणि वायव्य दिशेकडे बघते, म्हणून पूर्वेला दुःख सांगितले, पश्चिमेला सुख सांगितलं आहे. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये स्त्रियांनी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्षगवत तोडणे. तर खेडेगावामध्ये अजूनही ह्या पद्धती सुरू आहेत. तर देवा घरोघरी संक्रांत सांगायला येतात. एका घरी थांबल्यानंतर सर्व बायका तिथे जमतात आणि देवाला शिदा देण्यासाठी गहू, शेंगा, तीळ, गूळ, पैसे हे सर्व देण्यात येतं. तिळाचा गोडवा जिभेवर येऊ द्या. शामरावांचं नाव घेते. संक्रांत ऐकण्यासाठी सर्वांना बोलवा. 2 जांभळीचे नाट खर्चायचे पुढं. बाया बाया तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा.